नमस्कार. सर्वप्रथम आपलं महानगर MyMahangar.com, माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ओनली मानिनीच्या तमाम दर्शकांना 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून आपण दररोज आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांचा जो काय उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम होता तो संपलेला आहे. उद्या म्हणजे 2 जानेवारी रोजी उमेदवारी मागे घेण्याचा दिवस आहे. या दरम्यानच्या काळामध्ये उमेदवारी फायनल झाल्यापासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस, त्यानंतर निवडणूक चिन्हांचा दिवस, प्रत्यक्ष निवडणूक जी 15 जानेवारी रोजी होणार आहे तो दिवस आणि निकाल लागणारा 16 जानेवारी, सलग 15 दिवस मी दररोज रात्री 8 वाजता आपलं महानगरच्या आपल्या बातम्या आतल्या बातम्या या सेगमेंट खाली दररोज तुम्हाला भेटायला येईन आणि दररोज आतमध्ये काय नक्की घडतं आहे, पडद्यामागे काय घडामोडी होत आहेत, त्यानंतर राजकीय तडजोड, राजकीय अंडरस्टँडिंग काय होते आहे, कोण कोणाला भेटते आहे, सेटिंग कशी होते आहे आणि ज्यांची हक्काची उमेदवारी होती आहे त्यांना का मागे घ्यायला पक्ष भरीस पाडतो आहे, तर अपक्ष म्हणून असे किती उमेदवार रिंगणामध्ये आहेत, त्या अपक्षानं कोणी उभं केलं आहे, हे संपूर्ण निवडणुकीचं सत्ताकारण, राजकारण आणि त्यामागचं अर्थकारण हे दररोज तुम्हाला रात्री 8 वाजता माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती बघायला आणि ऐकायला मिळेल. नमस्कार, मी संजय सावंत. आजचा जो आपला विषय आहे तो विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वांच्या जिव्हाळ्याचा यासाठी विषय आहे कारण निवडणूक जरी 29 महानगरपालिकांची होत असली तरी सर्वांचं लक्ष देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर आहे. मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पुन्हा का म्हणतो आहे तर एकसंध असलेली शिवसेना ही मागील 25 वर्षाहून अधिक काळ मुंबई महापालिकेवरती सत्ता गाजवते. मागील 2.5 वर्षाचा जर कार्यकाळ जर आपण सोडला तर यापूर्वी शिवसेना हा कायम मुंबई महापालिकेमध्ये मोठा भाव होता आणि भाजप जे आता राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्तेत आहे ते कायम छोटा भाव होते. मात्र मागील 2.5-3 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. त्यानंतर एकसंध असलेली शिवसेनेचे 2 भाग झाले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जी शरदचंद्र पवार यांनी स्थापना केलेला पक्ष, त्या पक्षाचे सुद्धा 2 तुकडे झाले. त्यामुळे मुंबई महापालिकेवरती सत्ता कोणाची येणार, महापौर कोण बसणार, मराठी बसणार का की अमराठी बसणार. आता अमराठी बसण्यामागचं माझं तर काही स्वप्न नाही आहे किंवा तुमचंही नसेल, कारण मुंबई महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि मराठी माणूसच त्यावरती महापौर बसावा अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेतेच म्हणायला हवेत, जे माजी गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसमध्ये अनेक वर्ष आमदार होते, ते आता भाजपच्या घरी आहेत. घरी म्हणण्याचं कारण आहे की ते कुठल्याही सत्ता केंद्राचं कुठलंही त्यांच्याकडे स्थान नाही आहे. मात्र आपल्यासारख्या चॅनलचे जर बूम दिसले की त्यांच्यातील ती नेतेगिरी सुरू होते आणि त्यातूनच त्यांनी जे वक्तव्य केलं आहे की मीरा भाईंदरमध्ये अमराठी उत्तर भारतीय महापौर होईल, त्याला काउंटर म्हणून MIMच्या वारिस पठाण यांनाही वाटतं की मुंबईचा महापौर मुस्लिम का होऊ नये. त्यामुळे याला याला सर्वत्र प्रत्युत्तर सुरू आहे. मात्र आजचा जो आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मुंबई महापालिका. आता मुंबई महापालिका म्हटल्यावरती आपल्या लक्षात येतं की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार चालवला आहे तसाच कारभार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपचा चालू असेल. इथेच गल्लत होते मित्रांनो. याचं कारण आहे की 25 ऑगस्ट 2025 रोजी नियुक्त झालेले अमित साटम हे केवळ नामधारी मुंबई अध्यक्ष आहेत. होय, तुम्ही ऐकताय ते खरं आहे, नामधारी आहेत. याचं कारण आहे निवडणुकीपूर्वी फक्त 4 महिन्यापूर्वी त्यांची नियुक्ती झाली आणि ती सुद्धा भाजपच्या अंतर्गत राजकारणातून झालेली नियुक्ती. आपल्या सर्वांना माहीत आहे की मुंबई आणि मुंबई महापालिका म्हटलं की जसं शिवसेनेतून एक नाव
कायम डोळ्यापुढे येते ते म्हणजे ॲडव्होकेट अनिल परब. आणि भाजपकडून जे नाव समोर येतं सगळ्यांच्या परिचयाचं ते म्हणजे ॲडव्होकेट आशिष शेलार. दोघंही नेते कोकणातील आहेत. दोघंही नेत्यांची मुंबई महापालिकेवर, मुंबईतील प्रत्येक वॉर्डवर, मुंबईतील प्रत्येक नगरसेवकावर ही त्यांची करडी नजर असते. आणि एकूण राजकारण, मुंबई महापालिकेचं एकूण जे राजकारण आहे त्या दोघांचंही राजकारणामध्ये कुणी हात धरू शकत नाही. असं असताना सुद्धा केवळ आशिष शेलार नको म्हणून दुसरा नवीन चेहरा देण्याची मागणी ही केंद्रीय नेतृत्वाने केल्याची माहिती ही कायम प्रसारमाध्यमातून आपल्याला वाचायला मिळते, ऐकायला मिळते. मात्र आशिष शेलार नको तर त्याऐवजी प्रवीण दरेकर आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रवीण दरेकर हे भाजपचे विधान परिषदेचे गटनेते आहे. देवेंद्र फडणवीसचे राईट हँड किंवा लेफ्ट हँड, मी तुम्हाला एक राईट हँड सांगू शकतो, प्रवीण दरेकर आहे. लेफ्ट हँड जे क्लेम करतात, देवेंद्र फडणवीसांनी काही सांगितलेलं नाही, मात्र जे क्लेम करतात ते प्रसाद लाड आहे. त्यामुळे जर आशिष शेलार नको तर प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करावी असं देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाला सांगितले होतं. आता ह्या सर्व गोष्टी समजून घ्या. ह्या अँटी चेंबरमधल्या मीटिंगमध्ये आहेत, ह्या भाजपच्या कोर टीमच्या मीटिंगमध्ये झालेले असतात. ह्या भाजपचे जे काय व्हॉट्सअप कॉल किंवा भाजपचे जे काय आपल्या सर्वांमध्ये गुगल मीट किंवा या माध्यमातून होत नसतात. मात्र या गोष्टी ह्या केंद्रीय नेतृत्वाला कळवण्यात आल्या होत्या. मग कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी होणारी निवडणूक ही आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढवायची नाही हा चंग किंवा असं देवेंद्र फडणवीसच्या मनी आलं. आणि त्यांनी सुरुवातीला जे नाव पुढे केलं, मी जसं म्हटलं प्रवीण दरेकर, मात्र प्रवीण दरेकर यांच्या नावाला केंद्रीय नेतृत्वाने नकारघंटा दर्शवली. आणि 25 ऑगस्ट 2025 रोजी ही तारीखसुद्धा लक्षात ठेवा. याचं कारण आहे की 4 दिवसापूर्वी त्याच्या अगोदरसुद्धा वारंवार हे सांगितलं जात होतं की आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल. आशिष शेलारसुद्धा बाहेर सांगत होते की माझ्याशिवाय या पक्षाला कोण निवडणूक जिंकू शकतो. ही सगळी गोष्टी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेल्या त्यावेळी त्यांनी रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष, मी पुन्हा तेच सांगतो की राईट हँड, लेफ्ट हँड, हनुमान हे सगळे जे काय आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, प्रवीण दरेकर आहेत, प्रसाद लाड आहेत, या सर्वांनी अमित साटम यांच्या नावावरती होकार दर्शवला. जरी ह्या प्रवीण दरेकर यांनी होकार दर्शवला असला तरी प्रवीण दरेकर यांची मनीषा, यांची इच्छा हीच होती की मुंबईचा अध्यक्ष, मुंबई भाजपचा अध्यक्ष ते स्वतः बनले पाहिजे. त्यानंतर काही दिवसासाठी काही प्रसारमाध्यमांमध्ये काही ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली प्रसाद लाड यांचंसुद्धा नाव चालत होतं. मात्र संघाने म्हणण्यापेक्षा केंद्रीय नेतृत्वाने यांनी अमित साटम यांच्या नावावरती ग्रीन सिग्नल दिला. आता अमित साटम कोण? अमित साटम यांचं वय आपल्या सर्वांना माहीत आहे, 50च्या घरातले आहेत, नगरसेवक राहिलेले आहेत. तिसरा टर्म त्यांचा अंधेरी पश्चिममधून आमदारकीचा आहे. ते भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. भाजपच्या अनेक संघटनात्मक जे काय पदं असतात त्यावरती त्यांनी काम केलं. आता अमित साटम आणि आशिष शेलार यांची बरोबरी होऊ शकते का? तर अजिबात नाही. एक समजून घेतलं पाहिजे. आशिष शेलार हे बोलायला अत्यंत मृदू, एकदम गोड बोलणार, मात्र जो काय ABVPचा जो काय कार्यकर्ता असतो, आपल्या सर्व माहीत आहे की ABVPच्या मुशीमध्ये घडलेले आशिष शेलार असू देत, विनोद तावडे असू देत आणि अमित साटम हे त्यांच्या बरोबर 360 डिग्री विरुद्ध टोकाचे आक्रमक आहेत. आशिष शेलार आक्रमक नाहीत का? आशिष शेलार हे आक्रमक आहेत. अमित साटमसुद्धा आक्रमक आहेत. मात्र अमित साटम हे कुणाचाही म्हणजे ज्या पद्धतीने आक्रमकते पद्धतीने ते अत्यंत कठोर बोलतात आणि ते कोणाशी जुळून घेत नाही असा एक पक्षामध्ये त्यांच्या बाबतीत बोललं जातं. आता अमित साटम हे नामधारी मी का म्हणतो आहे, तर ज्यावेळी शिंदे सेना, शिंदे गट हे ज्यावेळी चर्चा किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी ज्यावेळी त्यांची कोर कमिटी बसत होती त्यावेळी अमित साटम यांच्यापेक्षा त्या मीटिंगमध्ये जे
डिस्कशन किंवा जे डिटेलिंग सगळ्या गोष्टी होत होत्या त्या आशिष शेलार यांच्याकडून होत होत्या. आता आशिष शेलार यांच्याकडून होणं स्वाभाविक होतं, कारण आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष म्हणजे 25 ऑगस्टच्या पूर्वी, त्याच्या अगोदर मंगलप्रभात लोढा होते. आपल्या सर्वांमध्ये मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पुन्हा कडून आशिष शेलार यांच्या गळ्यामध्ये ते महत्त्वाचं पद देण्यात आलं. त्यामुळे खडानखडा माहीत असलेला नेता असा आशिष शेलार आहे. आता नामदारी मिळवण्याचं कारण काय? आपल्या सर्वांना जर असं वाटत असेल की चॅनल पुढे येऊन, सगळ्या चॅनलच्या बूम पुढे येऊन बोलणारा तो नेता असतो का? तर कदापि नाही. अनेकदा देवेंद्र फडणवीस यांना जे बोलायचं असतं ते देवेंद्र फडणवीस बोलत नसतात, ते रवींद्र चव्हाण बोलत असतात, प्रवीण दरेकर बोलत असतात, प्रसाद लाड बोलत असतात किंवा आशिष शेलार बोलत असतात. तसंच अमित साटम जरी तुम्हाला कॅमेऱ्या पुढे येऊन सांगत असले की आमच्या 200 जागांचं वाटप झालेलं आहे, 137 जागा आम्हाला मिळाल्या आहेत, 90 जागा आम्ही शिंदे सेनेला दिलेल्या आहेत, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत, हे जरी असलं तरी त्यातल्या कुठल्या जागा भाजपने लढवाव्यात, कुठल्या जागा भाजपने सोडाव्यात, ह्याचं सगळं गणित किंवा ह्याचं सगळं जे काय माहिती ही आशिष शेलारांकडे इत्थंभूत असते. मी हे सगळं सांगण्याचं कारण काय अमित साटम, याचं कारण हे आहे की जर अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली 137 जागा, मी परत वारंवार सांगतो, 137 जागा भाजप लढणार आहे मुंबईमध्ये जागा आहे 227. महापौर पदावर बसण्यासाठी मेजॉरिटी लागणार 114. 137 पैकी RPI आठवले गटाला कालच देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि सांगितलं 7 जागा आम्ही सोडतो, म्हणजे उरल्या 130 जागा. आता 130 जागांपैकी भाजप हा असा पक्ष आहे, त्यांचा उमेदवार हा 6 महिन्यापूर्वी ठरलेला असतो, 60 दिवसापूर्वी ठरलेला असेल किंवा 6 दिवसापूर्वी ठरलेला असेल. मात्र असं काय झालं की मुंबईतील भायखळा जो विधानसभा मतदारसंघ आहे, वार्ड क्रमांक 211 आणि 212, हे 2 वार्ड एवढ्यासाठी महत्त्वाचे आहे की या वार्डामध्ये 212मध्ये असलेल्या मंदाकिनी खामकर यांना वेळेमध्ये फॉर्म भरता आला नाही. फॉर्म भरण्याची मुदत ही 30 डिसेंबर रोजी आपल्या सर्वांना माहीत आहे की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होती. मात्र त्या 5:15ला पोचल्या. काही तांत्रिक अडचण आली, बँकेमध्ये सर्व्हर डाऊन होता, त्यांनी नवीन अकाउंट ओपन केलं, त्याच्या डिटेल मिळाल्या, 5:15ला पोचल्या. दुसरे जे 211 शकील अन्सारी जे आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स पूर्ण नव्हते, डॉक्युमेंट्स म्हणजे वैध नव्हते, व्हॅलिड नव्हते, त्यामुळे त्यांचाही अर्ज बाद झाला. त्यामुळे 130 नगरसेवकांच्या म्हणजे उमेदवारांपैकी ह्या 2 जागासुद्धा भाजपने टेक्निकली गमावल्या असं म्हणतं, कारण तिथे भाजपचं कोण नाही, इथेच तर गोम आहे. याचं कारण आहे की त्या ठिकाणी समाजवादी पक्षाला बाय दिले आहे असं सांगितलं जात आहे. आता समाजवादी पक्ष तुमच्यासोबत येणार का? भाजपची विचारसरणी काय आहे, समाजवादी पक्षाची विचारसरणी काय आहे, किंवा तिथे भायखळा हा जो एरिया आहे तो डॉमिनंट मुस्लिम डॉमिनंट आहे असं असतेवेळीसुद्धा अशा पद्धतीने उमेदवाराचा पूर्ण म्हणजे ते वेळेत न पोचणं, त्यानंतर उमेदवाराकडे डॉक्युमेंट पूर्ण नसणं, अनेक जागा या OBC किंवा शेड्यूल कास्ट या प्रभागात असून सुद्धा त्या जे उमेदवार तुम्ही फायनल केले त्यांच्याकडे डॉक्युमेंट असणं, हे म्हणजे अमित साटम यांना तोंडघशी पडण्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या की अमित साटम यांचा नियंत्रण नव्हतं? हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणूनच मी म्हणतोय की अमित साटम हे केवळ नामधारी आहे. दुसरा जो मला महत्त्वाने प्रकर्षाने जे जाणवलं त्यामध्ये हे आहे की जर अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली जरी निवडणुकीमध्ये 128 पैकी, मी 128 काय बोलतोय तर 137 जागा भाजपने लढवल्या, 7 जागा RPIला सोडणार आहेत, यातील 2 जागा ह्या भाजपचा तिथे उमेदवार नाही. 128 पैकी जर समजा भाजपने त्यांचा जो काही स्ट्राईक रेट आहे नगर परिषद पंचायती निवडणुकीचा, विधानसभेचा आणि आता होणाऱ्या मुंबई महापालिकेचा, तर साधारण 100 किंवा 110 जागा जर त्यांच्या निवडून आल्या असं दावा भाजपचे सर्वच नेते करतात की 100ही पार, तर मग अमित साटम यांच्या नेतृत्वावरती पुन्हा म्हणजे अशा पद्धतीने शिक्कामोर्तब होईल की मग हळूहळू लोक आशिष शेलार यांना विसरतील. मात्र तसं होण्यासाठी आशिष शेलार यांची जी काय पकड आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की आशिष शेलार ज्यावेळी अमित साटम यांचे पाठीराखे समर्थक, आता असं सांगितलं जाईल की भाजपची निवडणूक प्रक्रिया फार वेगळी असते, एक कोर कमिटी असते, त्या कमिटीपुढे उमेदवारांची चयन केलं जातं, नियुक्ती केली जाते, त्यानंतर
त्या संपूर्ण बोर्डाला ज्यावेळी वाटतं ती नावं मुंबई अध्यक्ष किंवा या बोर्डापुढे पाठवली जातात आणि त्यानंतर त्यांना तिकीट दिलं जातं. मात्र भाजपचे जर उमेदवारांची नावं आणि उमेदवारांचं जर एकूण जर जर क्रायटेरिया जर आपण बघितला तर ते यामध्ये कुठेही लागू होत नाही. अनेक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी भाजपने असं ठरवलं होतं की खासदार आणि आमदार यांच्या मुलाला किंवा मुलीला तिकीट दिलं जाणार नाही, हा अपवाद विधानसभेचे अध्यक्ष, कुलाब्याचे आमदार ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यासाठी अलहिदा होता. याचं कारण राहुल नार्वेकर यांच्या घरामध्ये भावाला तिकीट आहे, वहिनीला तिकीट आहे, त्यांच्या चुलत बहिणीला तिकीट आहे. म्हणजे राहुल नार्वेकर यांच्यासाठी हा सर्व नियम हा भाषणात गुंडाळलेला दिसतोय. आता यासाठी अमित साटम यांनी कठोर भूमिका घेणं आवश्यक होतं, मात्र ते घेतले नाही आणि त्यांच्या बचावासाठी कोण येतात तर आशिष शेलार येतात. त्यामुळे आपल्या सर्वांच्या लक्षात येत असेल की हे कशा पद्धतीने भाजपचं अंतर्गत राजकारण जे आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे अमित साटम हे केवळ नामधारी ह्या संपूर्ण तिकीट वाटपामध्ये होते. जी काय आता एक मुंबईचा अध्यक्ष असतो त्याचा काहीतरी एक सी असतो. जर हे 2 जागा जर 211 आणि 212 ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवारच नसणार आहे, याला जबाबदार कोण आहे? अमित साटम आहेत की ते जे बोर्ड बनवलं, कोर कमिटी बनवलं, ते कोर कमिटीमध्ये बघा ना अनेक जण आहेत. म्हणजे जी नावं तुम्ही मुंबईचं आमदार म्हणून घ्याल ते सगळे आहेत. आज मी तिला 15हून अधिक आमदार हे भाजपचे निवडून आलेले आहेत. असं असते वेळी 2 जागावरती भाजपचा उमेदवारच नसणं हे म्हणजे मुंबईच्या अध्यक्षासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. आता त्याची कारणं वेगळी देतील, कारणमीमांसा वेगवेगळी करतील, मात्र मुंबईची लढाई जी लढण्यासाठी किंवा 100 पार हा जो आकडा आहे तो जर पार करायचा असेल तर अमित साटम यांनाच म्हणजे यांच्याच नेतृत्वाखाली जर या निवडणुका होत असतील तर ते शक्य नाही. मात्र त्यासाठी आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मी जे आता प्रवीण दरेकर म्हणजे प्रवीण दरेकर यांच्या भावाला तिकीट मिळावं म्हणून तर प्रकाश सुर्वे यांचा मुलगा जो राज म्हणून आहे त्याला तिकीट मिळावं म्हणून 3 वॉर्ड बदलले. आता एक लक्षात घ्या ना की ज्या ठिकाणी जो सिटिंग कॉर्पोरेटर असतो त्याला तिथून बदलणं, त्याची जी वोट बँक असते, ह्या सगळ्या गोष्टी पाहता पक्षाला ह्या गोष्टी तारक ठरणाऱ्या नाही आहेत, पक्षाला या गोष्टी मारक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळेच आपण म्हणतो की अमित साटम हे केवळ नामधारी होते, नामधारी आहेत. आता तो जो करिश्मा जो काय दाखवायचा आहे तो तिकीट वाटपामध्ये करिश्मा अनेकांना दिसलेल्या अनेक ठिकाणी जात प्रमाणपत्र म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे. आता अनेक पक्षाच्या म्हणजे त्यामध्ये भाजप आली, शिवसेना आली, ठाकरे गट आले, राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आला. या सर्वांना उद्या उमेदवारी अर्ज घेण्यास शेवटचा दिवस असल्यामुळे जे बंडखोर आहे त्यांची बंडाळी मोडण्यासाठी ते सर्व कार्यरत असणार आहेत. मात्र खरी कसोटी मुंबईचा अध्यक्ष म्हणून एक समजून घेतलं पाहिजे. मुंबईच्या अध्यक्षपदासाठी 3 वर्षाचा कार्यकाळ असतो आणि जर अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली जर 100 पार झाली तरच म्हणायची पाळी येईल की अमित साटम हेच मुंबईचे अध्यक्ष होते, हेच मुंबईचे बॉस होते, मुंबई भाजपचे बॉस होते. जर असं झालं नाही तर मात्र आशिष शेलारच जे कायम पडद्यामागे असतात, पडद्याच्या पुढे सुद्धा त्यांचा करिश्मा असतो, पडद्याच्या मागे सुद्धा असतो. विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. विविध पक्षाच्या नेत्यांशी ते म्हणजे राजकीय सेटिंग त्यातून वेगळा अर्थ घेऊ नका, एक पॉलिटिकल सेटिंग करून ते उमेदवार निवडून आणत असतात. गेल्या वेळी 82 आणि 84 आपल्या सर्वांमध्ये 84 युती न होता शिवसेना आणि भाजप वेगळे लढून सुद्धा दोघांच्या नगरसेवकांच्या संख्येमध्ये केवळ 2चा फरक होता. म्हणूनच शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर या बसल्या होत्या. मात्र जे अमित साटम हे वारंवार मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलतात, मुंबई महापालिकेच्या एकूण घोटाळ्यावरती बोलतात, तेच अमित साटम 2 टर्म नगरसेवक होते. तेच अमित साटम हे विविध समित्यांमध्ये स्टँडिंगमध्ये होते, अनेक समित्यावरती होते. त्यावेळी ते स्टँडिंगमधली अंडरस्टँडिंग घेण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे आता निवडणुकीपुरती किंवा प्रचारापुरतं बोलणं ठीक आहे. मात्र जर अमित साटम हे जर नामधारी जर नसतील तर त्यांनी आपल्या कार्यकुशलतेतून किंवा पुढील आता मोजून 12 दिवस आहे कारण 13 तारखेला प्रचार संपणार आहे, यावेळी त्यांची चुणूक दाखवायला हवी. कोकणातील आहेत ते आणि यंग आहेत, डायनॅमिक आहे. मात्र हे असते वेळी
त्यांना मुंबई भाजपकडून मिळणारी साथ ही फार महत्त्वाची आहे, त्यात विशेष करून आशिष शेलार यांच्याकडून मिळणारी साथ. त्यामुळे मला वाटतं आजच्या या सेगमेंटमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच प्रकारच्या आतल्या बातम्यांसाठी आपण माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता तुम्हाला कुठल्या विषयावरती ऐकायला आवडेल, तुम्हाला कुठला विषय हायलाईट करावासा वाटतो, याबाबत आम्हाला प्रतिक्रिया देण्यास विसरू नका. धन्यवाद.